अखिल जगस्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। भासा बरं झालं तुम्ही आलात। हा सोन्याचा हार मला कसा दिसतो आहे? अहो मी काय विचारतेय? तुला आभूषणांची काय आवश्यकता? तू अशीच अतिशय सुंदर दिसते आहेस। मला मोहात पाडणारी मोहिनी। मोहिनी ही कसली उपमा? त्याला एक विशिष्ट अर्थ आहे जो तुला एक दिवस कळेल। बरं, पण आज माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करा। त्याच्यासाठी तू मला बोलवलंस? हो का? तुम्ही कामात व्यस्त होतात? नाही। बरं सांग, काय काम आहे? एवढी कसली घाई? तुमचं माझ्याकडे लक्ष देखील गेलं नाही आज। भासा तुला म्हणायचंय काय? मी आज ही नवीन आभूषण आणि वस्त्र मागवून घेतली आहेत। तुला आवडली आहेत ना? बघ, तुला हवी तशी परिधान कर। आपण ह्या विषयावर उद्या बोलायचं का? मला निघायला हवं। कुठे? कशासाठी? त्याआधी तू मला सांग की मला का बोलवलंस? आज आपण दोघांनी एकत्र राजधानीतल्या प्रजेला भेटायला जायचं असं मी ठरवलं आहे। पण आज अचानक का? अनेक दिवस झाले मी गड उतरून राज्यात गेले नाही आणि राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करायला नको। तसे दुर्लक्ष होणार नाहीच, पण आज नाही गेलो तर चालणार नाही का? नाही चालणार। माझी एवढी इच्छा पूर्ण करणार नाही तुम्ही? भासा, आपण उद्या जायचं का? मला वाटलंच तुम्ही काहीतरी कारण सांगणारच। जेजुरीत माझ्यासोबत तुम्हाला जायला आवडत नाही बहुतेक। भासा, असं काही नाहीये। तू कसलीही पूर्वसूचना न देता हे सगळं ठरवलं आहेस। मी नाही म्हटलंय का? केवळ आज नको, उद्या जाऊयात।
हसा, अशी रागावू नको. उद्या आपण एकत्र राजधानीत जाऊ आणि प्रजेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवू. पण आज तुम्हाला असे कोणते महत्वाचे कार्य आहे? ते कार्य झाले की मी सांगेन. तुम्ही अरण्यात शिकारीला चालला आहात का? ते मला नाही आवडत. आणि तसेही गडावर मी सगळ्यांना सांगून ठेवलं आहे की मांसाहार चालणार नाही म्हणून. त्या बानुवाड्याच्या कडेला मेलेल्या मेंढ्यांची लोकर मिळायची म्हणे. आता मला त्यातलं काही नकोय. उगाच का आठवण काढली मी तिची? मी येतो. मला जे वाटत होतं तेच घडलं. तुम्ही मला न सांगता तिच्याकडे चालला आहात. मी नव्याने संसाराची स्वप्न पाहत असताना तुम्ही हे करायला नको होतं. मी कुठे चुकले? जे घडलं ते नियमाप्रमाणे घडलं, तरी तुम्ही मला ही शिक्षा देत आहात. तुम्ही आलच ना गडावर. तुम्ही माझे आराध्य असलात, पती असलात, तरी तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. अरे गणोबा थांब थांब थांब. अरे मला माफ कामं पडली आहेत. आणि काय रे, तू अजून घरला जाऊन ना आलास? ते म्या जाईन नंतरला. अगोदर मला तू सांग, गडावर काय चाललं आहे हे तुला तर ठाव असतं या. आणि असं असताना देव कुठं गेला आहे ती हे तुला ठाव नसणार भाई. खरंच मला ठाव नाही देव कुठं गेला आहे ती. पर देव सकाळ धरणं नाही हे कुणालाच कसं ठाव नाही रे. समजे जण देवासनी हुडकत आहेत, पण कुणाच मी ठाव नाही की देव कुठं गेला आहे ती. पर ते कुठं गेलं आहे ते हे कसं कळणार? कुणाच ठाव. तर जो पतूर देव हात येत नाही तो पतूर कुणाला काय बी करणार नाही बघ. हा देवी, आपण मला बोलावलं? मी आपल्याशी बंधू या नात्याने बोलू की प्रधानजी म्हणून? देवी, आपण मला असं का विचारता आहात? आपल्याला अधिकार आहे. आपण मला हवं ते कार्य सांगावं किंवा हवं ते विचारावं. हे बानूकडे जाणार आहेत हे आपल्याला ठाऊक होते? त्यांनी जाण्याआधी मला सांगितलं होतं. मग तुम्ही मला याची पूर्वसूचना का नाही दिलीत? बंधू या नात्याने तरी. मी त्यांना थांबण्याचं सुचवलं देखील, परंतु त्यांना जायचंच होतं. ते कुठे जाणार आहेत हे त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवलं. देवी, यावर आपण नंतर बोलूया. जर श्री खंडेराय समोर असतील तर ते योग्य राहील. नाही, या प्रसंगी तुमची भूमिका काय आहे हे मला ऐकायचे आहे. मी माझं मत मांडेन, परंतु तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यावं. सांगावे. आपल्याला बाणाई जेजुरीत नको होती. तुमच्या इच्छेप्रमाणे ती हा गड सोडून गेली सुद्धा. परंतु असं कदापि ठरलं नव्हतं की श्री खंडेरायांनी आणि बाणाईंनी कधीच भेटू नये. आणि म्हणूनच जर तुम्ही श्री खंडेरायांना याबद्दल काही विचारलं तर त्यांचं उत्तर देखील हेच असेल. त्यांची दुसरी पत्नी म्हणून जर श्री खंडेराय बाणाईला भेटायला गेले तर त्यात काही अयोग्य आहे हे तुम्ही सिद्ध करू शकणार नाही.
याचा अर्थ मी जिंकूनही पराभूतच झाले आहे बंधू. देवी, आपण असं म्हणू नये. का नाही? मी तिला इथून बाहेर काढू शकले, पण ह्यांच्या मनातून नाही काढू शकले. याचा अर्थ तिचा काहीतरी संदेश गडावर आला असणार. तिने स्वतःहून यांना बोलावलं असणार. देवी, गडावर असा कोणताही संदेश आला नाही. आणि असा कुठला पुरावा सापडला तर? तिच्याकडून कोणताही संदेश आला नाही ह्याची खात्री मी देतो. हवं तर आपण दैनिक कामकाजातले सगळे संदेश पाहावेत. ते तर मी पाहणारच आहे, पण ह्यांचं मला न सांगून तिच्याकडे जाणं मला आवडलेलं नाही. श्री खंडेराय आले की आपण ह्या विषयावर बोलूया. येऊ मी? गडावरची कामं संपतच नाहीत गड्या. पण अजून हे कळलं नाही की देव कुठं गेला आहे ते. अजून तू ततत असतोय. अरे तूच मागाशी म्हणलास नव का की देव बाणा इकडे गेलेत म्हणून. मग तसं नाही, म्हणजे अजून देव आला नाही म्हणून विचारलं. पण मी काय म्हणतो, म्हाळसा देवीसनी ठाव असणार का ह्यातलं? नाही, त्यासनी अजून काही कळालेलं नाही. पर त्या देवासंग राजधानीला जायचं म्हणत होत्या. त्यासाठी त्यांनी समधी तयारी केली होती बघ. तर देवच तसं नाही म्हणल्यावर त्या बी काय करणार? चालायचं. रागवल्या असतील ना त्या. होय तर राज्यात जायचं म्हणजे मॉप तयारी असते गड्या. कुणासनी काय बोलावं, कुणासनी भेटावं, काय सांगावं ह्याची तयारी केली असणारच म्हाळसा देवीसनी. म्हाळसा देवी राज्यात नाही गेल्या ते बरंच झालं. आता लोक उगा विचारत बसलं असतं देव कुठं आहे ती, कुठं गेल्या ती. अरे पण आता हे किती दिवस चालणार नाही? म्हणजे उद्या देव माघारी आल्यानंतर त्या देवासनी विचारणारच ना. विचारू दे की, तुला कशाला नग ते काय हवं? नाही म्हणजे तेव्हा तर त्यासनी सांगावं लागणारच ना. आणि त्यासनी सांगितलं की मी बाणाकडे गेलो होतो तर. अरे बोल की, काय करणार, काय सांगणार? हे बघ बंडोबा, आपल्याला याच्यामध्ये पडायचं ना हे ध्यानात ठेव. तुला कुणी बी काय बी विचारलं तर काय बाय बरडू नगस. आता मी कुणासनी काय सांग, कारण तुझ्या पोटामध्ये काय राहत नाही हे ठाव आहे मला. चल आता. माझं तुमच्या संग लगीन झालं नव्हतं तेव्हा मी तुम्हासनी अशीच भेटाया आले होते. पर हे असं बाल न सांगता तुम्हासनी भेटाया येताना मला कसं तरीच वाटतं आहे.
बानू, माझी जेवढी भक्ती करायची होतीस त्याही पेक्षा अधिक तू केलीस. या खंडोबाची भक्ती करून तुला काय मिळालं असा प्रश्न इतर भक्तांना पडला असेल. तर माझ्या मनात काय बी शंका नाही जी. ते मला ठाऊक आहे आणि म्हणूनच मी तुला भेटायला इथवर आलो आहे. घरला का नाही आलास? अजामेळच्या मनात अनेक शंका आहेत. मी असताना देखील तुझ्या वाट्याला दुःख का आले या प्रश्नाने त्याचा छळ मांडला आहे. आणि वस्तीवरच्या भाबड्या माणसांना मी काय काय सांगणार. त्यात तुला भेटणं राहून गेलं असतं. तेव्हा आता तुम्ही माझ्यासाठी काय बी करायचं सोडून द्याची. माझ्यासाठी तुम्हासनी कष्ट झालेलं मला नाही आवडायचं. मी तुला असाच सोडून देईन असं तुला वाटलं का? तरी पण कुठेतरी खोलवर मनात असेलच की मी तुला का जाऊ दिलं. वय कारण मी प्रेम केलं आहे तुमच्या. जे काही घडलं ते मी घडवलं. तुम्ही राहताल जेजुरीत मी नसल तर, पण मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मी असताना देखील तुला जेजुरीतून जावं लागलं याचं मला काय वाटतंय हे माझं मलाच माहित. काय सांगणार आहे सा? बानू, तू भक्तीच्या अशा उंचीवर आहेस की मी तुला काहीही निम्न स्तरावरचं नाही देणार आणि तू ते नाही स्वीकारणार. तुझ्यासारख्या भक्तांनी जर काय साध्य करायचं असेल तर ते म्हणजे आत्मज्ञान. आणि त्याआधी म्हाळसे सोबत तुझे प्रेमपूर्ण संबंध. तुम्हासनी अजून बी ते होईल असं वाटतं वय? माझ्या शब्दावर विश्वास ठेव. ते घडेल, ते घडणारच आहे. अशक्य असं काहीच नाही. आणि त्यासाठी तुला तिच्यापासून दूर असणं आवश्यक आहे. हे आदिशक्तीला जागवण्यासारखं आहे. जशी ती जागी होईल तशीच म्हाळसा देखील जागी होईल आणि ती प्रेमपूर्ण देखील होईल आणि मग ती तुला स्वीकारेल. मला तर अजून बी हे समजा एक सपानच वाटत आहे. जेव्हा तुला हे सत्य कळेल तेव्हा तुला हे स्वप्नासारखंच वाटेल आणि म्हाळसेला देखील. तुम्ही म्हणताय सा तर तसं होईल बी. परतवर तुमच्या आठवणींवर दिस काढल म्या. बानू, मी एक सांगू? आदिशक्ती सहाय्यभूत व्हावी ह्यासाठी तिचे स्मरण कर. ती निद्रिस्त आहे. तिची कृपा हवी म्हणजे सगळं काही मंगल होईल. महाराजांनी तुमचा सांगावा माझ्यापाशी धाडला होता. पर मला जाणवलं की तू त्यासाठी तयार नाहीस म्हणून. बानू, काय झालं? अहो, आज पतुरम्यात तुमचंच ध्यान करत आले. आता दुसऱ्या कोणाचं ध्यान मी कसं करल? दुसरं कुठलं नाव बी मला घेता येणार नाही. मला ते समजतंय, पण आता दुसरा पर्याय नाही. मी तुला मंत्रोपदेश करतो, तो तू ग्रहण कर. जी. या देवी सर्वभूतेषु
सर्वेषु आनन्दरूपेण संस्थिता यशं देहि मां देहि श्री महालक्ष्मी. मी मंत्र म्हणतो तो तू माझ्या मागे म्हण. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तीये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तीये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तीये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तये नमः. ह्या बीज मंत्राची मी तुला जी दीक्षा दिली ती फलद्रूप होईल.